दसेरा असो या नसो, पण घरातली एक तलवार असो. मुसलमान जे आदिल लांडे यांना कुठंतरी या प्रकरणातून केसून काढलं पाहिजे. त्यामध्ये आज सगळ्यांची मागणी आहे की त्यांना गजाआड करा. माझी तो व्यक्तीची अशी मागणी आहे की त्यांचे तिथं ते दिसते पकडल्याबरोबर त्यांचे मुलगे हटून टाकले पाहिजे. चुकी काय म्हणून तर फक्त भगवा टिळा लावला. हिंदू आहे माझा नवरा, ही चुकी आमची. जन्माला आम्ही हिंदू आलो गर्वाने, आम्ही हिंदूच म्हणतो. माझा नवरा कट्टर हिंदू होता, हे मी गर्वाने सांगते आज. पण माझा नवरा हिंदू आहे आणि मला हिंदू लोकांकडून न्याय पाहिजे. न्यायासाठी मी वाट बघते कालपासून. धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर आता अहिल्यानगरमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. अनेक आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच आता जैन मुली निलेश चंद्र जैन यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. तसं तर हा मुनी नेहमीच वादात असतो, मात्र यावेळी त्यानं हद्द पार केली आहे. अहिल्यानगर येथील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांच्या दुर्दैवी हत्येनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात आता जैन मुनी निलेश चंद्र महाराज यांच्या एका खळबळजनक विधानामुळे नवा वाद पेटलाय. धीरज परदेशी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलेली असतानाच मुनी निलेश चंद्र यांनी थेट हिंदू बांधवांना घरात शस्त्र बाळगण्याचं आवाहन केल्यानं या प्रकरणाला आता एक वेगळंच वळण लागलंय. हा मुनी नेमकं काय म्हटलाय आणि त्यानं या सगळ्या वादात भवानी तलवार कशी आणली आहे पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निकिता आणि आपण पाहतायत LS मराठी. सनातन धर्माचे रक्षण आणि स्वतःच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने आपल्या घरात भवानी तलवार ठेवली पाहिजे असा थेट वक्तव्य त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात केलं असून या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. एका बाजूला धीरज परदेशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सकल हिंदू समाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तर दुसऱ्या बाजूला शांततेचा आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन समाजातील एका साधूने अशा प्रकारे शस्त्रास्त्रांचं उघड समर्थन केल्यामुळे कायदेशीर आणि सामाजिक वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलंय. अहिल्या नगरमध्ये मुकुंदनगर एका नगरपालिकामध्ये काम करणारा धीरज परदेशीला जीवे मारली हल्ले झाला. हा महाराष्ट्रात झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि त्या धीरज परदेशीला याच्यामुळे मारलं की त्याने तिलक लावला होता. मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये बोललो आहे, दसेरा असो या नसो, पण घरातली एक तलवार असो. आणि प्रत्येक घरातनी आपली प्राणाची रक्षा करण्यासाठी तलवारीची घरात तलवार ठेवणं अति गरजेचं आहे. का बरं? बघा, त्या जिहाद्यांनी अहिल्यानगरमध्ये धीरज परदेशी फक्त तो तिलक लावून आला होता, भगवा तिलक लावून त्यांच्यावर लांड्यांनी बादशाह आणि बल्लीने त्याच्यावर हल्ला केला. धीरज परदेशी हत्याकांड हे केवळ एक गुन्हेगारी कृत्य नसून तो थेट शासकीय कर्मचाऱ्यांवर आणि कायदा सुव्यवस्थेवर झालेला हल्ला असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी आधीच आक्रमक पवित्रा घेतला होता. मुकुंदनगर येथील दर्गा दायरा कब्रस्थानाजवळ स्ट्रीट लाईट दुरुस्त करत असताना धीरज परदेशी यांच्यावर 10 ते 15 जणांच्या हिंसक जमावाने लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या धीरज यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण अहिल्यानगर शहरात तणाव निर्माण झाला. व्यापाऱ्यांनी बाजारपेठा बंद ठेवून निषेध नोंदवला, तर राजकीय नेत्यांनी आणि हजारो नागरिकांनी DSP चौकात ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. हे प्रकरण इतकं चिघळलं की स्वतः राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंदोलकांशी थेट फोनवरून संवाद साधावा लागला. हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवलं जाईल आणि पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल असे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन शांत झालं असलं तरी या प्रकरणावरून निर्माण झालेली धार्मिक आणि सामाजिक अस्वस्थता अजूनही कायम आहे. याच संवेदनशील परिस्थितीचा हवाला देत मुनी निलेश चंद्र यांनी हिंदू समाजाला आत्मरक्षणासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलंय. आपल्या भाषणात त्यांनी म्हटलंय की आज जर हिंदूंच्या घरात स्वतःच्या रक्षणासाठी पुरेशी शस्त्रे असती तर आपल्या माता भगिनींवर किंवा धीरज परदेशींसारख्या निष्पाप तरुणांवर असे हल्ले करण्याचे धाडस कोणाचेही झाले नसते.
घरात भवानी तलवार असणं ही केवळ काळाची गरज नसून तो आपला संस्कृतीचा आणि आत्मरक्षणाचा अधिकार आहे असा दावा त्यांनी केलाय. दसऱ्याच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो, पण प्रत्यक्षात आपल्या घरात पूजेसाठी ही शस्त्रे नसतात अशी खंत व्यक्त करत त्यांनी प्रत्येक हिंदू कुटुंबाने घरात किमान एक तलवार तरी ठेवली पाहिजे असं जाहीरपणे सांगितलंय. भलेही त्या तलवारीचा वापर कधी करावा न लागो, परंतु घरात शस्त्र असणं समोरच्या शत्रूच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे असं मत त्यांनी मांडलंय. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून त्यावर लोकांच्या अत्यंत टोकाच्या प्रतिक्रिया येत आहेत. मुनी निलेश चंद्र यांच्या या विधानामुळे जैन समाजात मात्र अत्यंत तीव्र संताप व्यक्त केला जातोय. जैन धर्म हा संपूर्ण जगात अहिंसा परमो धर्म या तत्वासाठी ओळखला जातो. एका छोट्या कीटकाला किंवा मुंगीलाही इजा पोहोचू नये म्हणून अत्यंत काटेकोरपणे अहिंसेचे पालन करणाऱ्या जैन परंपरेतील एका मुनीने थेट तलवार बाळगण्याचं आणि शस्त्रास्त्रांचे समर्थन करणं हे जैन धर्माच्या मूळ तत्वांच्या पूर्णपणे विरोधात असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलंय. सोशल मीडियावर अनेकांनी सवाल उपस्थित केला आहे की समाज मनात शांतता, संयम आणि बंधुभाव निर्माण करण्याचं काम साधू संतांचं असतं. मग असं असताना समाजाला हिंसेकडे प्रवृत्त करणारी किंवा शस्त्रास्त्रे गोळा करायला लावणारी विधाने धार्मिक गुरूंनी का करावीत? काही सामाजिक संघटनांनी तर मुनी निलेश चंद्र यांच्यावर समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हा वाद केवळ या एका विधानापुरता मर्यादित नसून मुनी निलेश चंद्र यांचा इतिहास पाहता ते नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. यापूर्वी त्यांनी मराठी आणि मारवाडी वादावर केलेले विधाने असोत किंवा छत्रपती तारा राणी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य असो, त्यांच्या प्रत्येक भाषणानंतर समाजात मोठे वाद निर्माण झाले आहेत. धीरज परदेशी हत्याकांडानंतर आधी संपूर्ण जिल्हा संवेदनशील बनलेला असताना अशा वेळी धार्मिक तेढ वाढू शकेल असं वक्तव्य आल्यामुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी कमालीची वाढली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी सोशल मीडियावरील अशा चिथावणीखोर व्हिडिओवर आणि पोस्टवर बारीक लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शहरात शांतता राखावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. सर्वांना नमस्कार. आता मी हॉस्पिटलमध्ये आता भेट दिलेला आहे. 4:20 दरम्यान जे पेशंट आहे आता ॲडमिट झालेले ते धीरज परदेशी म्हणून त्यांना काम करत असताना काही लोकांना त्यांना मारहाण केलेला आहे. त्या प्रकरणामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत. त्यांचे उपचार सुरू झाला इकडे हॉस्पिटलला आणि बरेच लोक इकडे थांबलेले आहे. आणि फक्त एवढंच आहे, पूर्ण नगरमध्ये जे नागरिकांना विनंती आहे ते आमच्या लगेच पोलीस कंप्लेंट पण आता दर्ज होत आहे आणि जे लोक केलेलं आहे त्यांना पकडण्यासाठी आमच्या टीम्स ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. तो कशासाठी हा घटना घडला, कोण केलेला, त्यांचं कारण काय आहे, त्यांचा शोध सुरू झालेला आहे. तो फक्त तुमच्या माध्यमातून, सर्व मीडिया माध्यमातून मी विनंती करतो नागरिकांना, कोणीही काही अफवावर विश्वास ठेवू नये. पोलीसला आपलं काम करण्यासाठी तुम्ही पण सहकार्य करा आणि शांतता राखण्यासाठी तुम्ही लोकांना प्लीज कृपया करून पोलीसला सहकार्य करावे. आम्ही आमच्या टीम ऑलरेडी काम सुरू केलेलं आहे. फक्त एवढंच बोलू इच्छितो आणि बाकी लोकांना पण, जे लोक गर्दी करताय सर्वांना बोलताय, आमचा पूर्णपणे बंदोबस्त पण तयार केलेला आहे. कोणी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये. तो शांत राखण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे. धीरज परदेशी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत मुख्य आरोपींसह अनेक जणांना अटक केली असून त्यांच्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने बुलडोझर चालवण्याची नोटीस देखील जारी केली आहे. सरकार या प्रकरणात अत्यंत कडक पावले उचलत असताना मुनी निलेश चंद्र यांच्या भवानी तलवारीच्या विधानामुळे मूळ मुद्द्यावरून लक्ष भरकटत चालल्याची टीकाही काही स्तरातून होतीये. पीडित कुटुंबाला आर्थिक मदत आणि न्याय मिळवून देणं हा सध्याचा मुख्य विषय असताना अशा प्रकारे शस्त्रास्त्रांचं राजकारण किंवा धार्मिक रंग देणं योग्य नाहीये असं मत स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होतंय. एकूणच धीरज परदेशी हत्येच्या घटनेचे गांभीर्य आणि त्यानंतर मुनी निलेश चंद्र यांनी केलेलं हे भवानी तलवारीचं वक्तव्य यामुळे महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक वातावरण कमालीचं तापलं असून आगामी काळात यावर प्रशासन काय कायदेशीर पावले उचलतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.